हॅलो फ्रेंड्स, तर आज सकाळ सकाळ उठून आम्ही कुठं चाललो होतो हे तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिलंच असेल. चला, तर हा आहे आमचा बर्थडे बॉय. आज होता त्याचा बर्थडे, त्याच्यामुळे त्या सगळ्यांचं त्याला असं बर्थडे विश करणं चालू होतं. त्यानंतर गाडीची पूजा केली. सगळेजण पटपट गाडीत बसले. तर नमस्कार, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऐश्वर्याज लाईफस्टाईल अँड व्लॉग्स. तर आम्ही आज जाणार होतो यमाई देवी, साताऱ्याची, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि आदमापूरला. खूप जास्त असं एन्जॉय करत आमची ही संपूर्ण ट्रिप पार पडली. तुम्ही बघू शकता, जाता जाता जेजुरीचं दर्शन बसमधनंच घेतलं. त्यानंतर बसमध्ये सगळ्यांची छान असा धिंगामस्ती चालू होती. धिंगामस्ती करत करत छान अशी ट्रिप मस्तपैकी एन्जॉय केली. त्यानंतर डान्स केले, खूप गाण्यांच्या भेंड्या खेळलो. फायनली मग आम्ही साताऱ्याच्या यमाई देवीला पोहोचल्यानंतर बस काय वरती जात नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त चालायला लागलं होतं. एवढं चालून शेवटी वर पोचल्यानंतर मस्त असं देवीचं दर्शन घेतलं. बाहेर येऊन थोड्या वेळ बसल्यानंतर अभिषेक झाला. दर्शन घेऊन परत खाली बस पाशी आल्यानंतर यांचं बघा, काहीतरी असे सगळ्यांचे माकड खेळ चाललेले होते. हे सगळं झालं, त्याच्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं. मग काय झाड शोधत शोधत पोचलो या झाडांपाशी. इथं गेल्यानंतर बी सगळ्यांच्या सुरपारंब्या खेळायच्या चालल्या होत्या. जेवण तर एवढं भारी झालं ना, घरी आपल्याकडे एवढे पदार्थ जेवणात नसतात, तेवढे पदार्थ सगळ्यांनी एक एक केल्यामुळे एवढे पदार्थ झाले होते. आणि झाडाखाली बसून जेवण्यात काहीतरी वेगळीच मज्जा आहे, त्याच्यामुळे ते जेवणही अगदी चविष्ट लागत होते. जेवण झाल्यानंतर बी सगळ्यांच्या सुरपारंब्या खेळून झाल्या. त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. जाता जाता थोडासा एक चहाचा ब्रेक घेतला आणि त्यानंतर पोचलो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. तिथे पोचल्यानंतर परत तिथं मस्त असं दर्शन घेतलं, देवीचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर निघालो तिथलं मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी. तिथलं जाता जाता थोडंसं मार्केट एक्सप्लोअर केलं. पण खरंच कोल्हापूरमध्ये ड्रेस खूपच जास्त रिजनेबल रेटमध्ये आहेत. तुम्ही इथे बघू शकता, हे ड्रेस तिकडे खूपच जास्त स्वस्त होते. ड्रेस पाहत पाहत मग सगळं मार्केट एक्सप्लोअर करत करत परत बसमध्ये जाऊन पोहोचलो. त्यानंतर आदमापूरला पोहोचलो. आदमापूरला गेल्यानंतरही छान असं दर्शन झालं आणि इथून परतीचा प्रवासाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर येताना सुद्धा आम्ही बसमध्ये खूपच जास्त धिंगाणा, मस्ती, डान्स, गाण्यांच्या भेंड्या हे सगळं परत एकदा आमचं असं छान चालू होतं. त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी थांबलो होतो. रात्रीचं जेवण एन्जॉय केलं. सगळेजण खूपच जास्त कंटाळलेले होते. जेवण केलं आणि बसमध्ये येऊन सगळ्यांनी झोपून घेतलं. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.